नदीवर चाललोय लवळे गावातील. नदीतले मासे पाहायचे राजेश्वरीला. हे सागवानाचे झाड आहेत आणि काही झाड पत्रावळी जी आपण बनवतो त्याची झाड आहेत. या पानांचा उपयोग पत्रावळी बनवण्यासाठी होतो. इथले लोक हीच पानं धुवून घेतात आणि जेवायला बसतात त्याच्यामध्ये. पानं काहीतरी झाडांनी. कोकणामध्ये ही अशी मजा येते फिरायला. निसर्ग खूप छान आहे इथे. पाहायला फिरायला मजा येते. इथेच राहावं वाटतंय. पुण्यामध्ये पुन्हा जाऊ वाटत नाहीये. तुम्ही बघू शकता निसर्ग. चारी बाजूला गर्द झाडी आहेत. काही झाड आंब्याची आहेत. इथे भात शेती आहे. भात कापलेला आहे म्हणजे कटिंग त्याचं झालंय. त्यानंतर मग त्याची मळणी होईल. भात शेतीमध्ये हे आंब्याचं झाड आहे. अशी एवढ्या एरियात खूप आंब्याची झाड आहेत. उन्हाळ्यामध्ये या लोकांना खूप आंबे खायला मिळत असतील. फ्रेश एकदम. वाटेल. हे भाताचं खळ आहे. भात तोडून आणून इथे जमा करतात आणि मग त्याची मळणी होते. ठेवल्यानंतर त्याचा भेळा तयार होतो आणि तो जनावरांना खाण्यासाठी गाई म्हशींना उपयोगी येतो. आणि आतमध्ये पाहू शकता एक पूर्ण सर्कल आहे मोठा आणि तो पूर्ण शेणाने सारून घेतलाय जेणेकरून त्या भातामध्ये माती वगैरे येत नसेल. साईडने पूर्ण काट्यासारखं हे लावलंय. ते जनावर मला वाटतंय जंगलातील येऊ नयेत म्हणून असेल. हा आहे भात काढलेला भेळा. हे बघू शकता तुम्ही. आजकाल कोकणातील बांबूची झाडे. या बांबूपासून अनेक वस्तू इथे बनवल्या जातात. त्याचप्रमाणे खूप सारी आंब्याची झाडं पण आहेत इथे. हे ठिकाण खूप छान निसर्गरम्य आहे अगदी. काय याच्यात आंब्याच्या झाडावर बसायचंय. हो. अरे वा. हो म्हणते शौर्य. पकडून बसा. आपण एक फोटो पण काढू शौर्य आंब्याच्या झाडावर. असं तर राहिलं. इथेच राहायचं का शौर्य. आणि घरातील सगळे पाण्यामध्ये खेळतायत पोहतायत. तुम्ही कधी आले. आवाज होय. पळतो पण पाणी जास्त नाही ते. 1 2 3 हबा. खाली दगड दुसरा काय तो बघ दादी काय दगड लागेल पण नका करू आता. पाणी चांगलं आहे ते शुद्ध पाणी. हा उभा एकमेकावर पाणी उभा जोरात. हो कोण भारी होते. उभा तुम्ही उभा त्यांचे मोबाईल ओला होईल. अरे हा शौर्याच्या बरोबर खाली 1 2 3 कर. चल जम कर. 1
2 3 पकडू नको ना, जाऊ दे ना पाण्यात. सोड की मला. आता पुन्हा राजू शौर्य जम्प. शौर्य जम्प बाळा. हो दाखव ना. वर नाही दादा, पाण्यामध्ये. शौर्य एकदा मारे. अख्खा दिवस राहतील पाण्यात, सर्दी होईल जास्त. स्वच्छ पाणी आहे. पाणीला इथे केमिकलचं काही काहीच नाही, नॅचरल एकदम. अरे झालं का? डन का? जम्पिंग जम्पिंग स्विमिंग डन. जम्पिंग दादा, जम्पिंग दादा, जम्पिंग लवकर. जम्पिंग दादा. कोण जोरात जम्प करते आपण बघू. अरे पडला. राजवीर पडला. ऐकू जोरात लागलं हा दगडा. गावामध्ये हे नदीच्या काठी महादेवाचं मंदिर आहे. त्या देवाचं मंदिराचं नाव आहे कपिलेश्वर नागेश्वर महाराज. छान गावकऱ्यांनी कलरिंग वगैरे केले नवीन. दर्शन घेऊया मंदिरामध्ये. छान पिंड आहे आणि नागदेवता. झाडाखाली राजू शौर्य यांनी निवांत बसलो. आंब्याचं झाड आहे. निसर्गरम्य ठिकाण आणि असा निवांतपणा खूप छान वाटतो. तो ससा आहे का हो तिथे? कुठे? ते पण त्या पाण्याच्या पलीकडे येते. दिसला का? हे लाजाळूचं झाड आहे. एवढं तुझी ताकद आहे. हात लावला त्याला की ते अगदी कोमेजून जातं. पाहू शकता अजून एकदा. प्राणी येतो, खलास होईल तो. पाप लागेल. इथे दाखवा. हे बघ दादा. जादू असल्यासारखंच आहे. आता केवढी फ्रेश होती ही पण पहा. एवढी फ्रेश आहे ती. लगेच कोमेजून गेली. काटे पण आहेत. ही सगळी सागाची झाड आहेत. केवढी गर्द झाडी आहे. खूप गर्द आहे. जंगलच वाटतंय. हे जंगलच आहे इकडे. कोकणातलं जंगल खूप छान वाटतंय. सकाळी पहाटे मोर लांडोर पाहायला मिळतात. आम्ही सकाळी नाही येऊ शकलो पण दिसतात इथे. ससा दिसला आम्हाला पण तो खूप फास्ट पळत गेला. जंगलात चालून चालून मुलं आणि आम्ही खूप दमलोय. आता खूप भूक लागली आहे मुलांना. इथे छान लॉनमध्ये बसून जेवतोय आम्ही. बासुंदी, श्रीखंड, पनीर, चपाती, भाजी असा मेनू आहे. मुलांना आधी चारून मग आम्ही जेवूया. इथे लेफ्ट साईडला बंगलो आहे, फार्म हाऊस. आणि फार्म हाऊसच्या शेजारी म्हशी आणि गायींचा तबेला. हे भेळाच म्हणतात याला, गुरांसाठी खायला.
मोठा तबल्ला आहे. खूप म्हशी आणि गाई आहेत इथे. या हे म्हशींचे बछडे. हा चालत झालाय म्हशींचा बछडा. म्हैस आहे की रेडा आहे दोन. म्हशी तेवढी मोठी आहे. तो रेडा आहे बहुतेक ना, खूप मोठा आहे. ही लांबपर्यंत म्हशी आहे. ही ब्राऊन कलरची जर्सी गाय आहे ना. माझी फेवरेट आहे. हो जीप दाखवते ना आई माझ्या. मला लावेल. राजेश ओल्या बसायचंय का म्हशीवर तुम्हाला? बफेलो बफेलो आई कोणती बफेलो आहे? ही छोटी बफेलो ना. यातल्या काही गाया देशी आहेत, काही गीर गाई आहेत. आपण पाहू शकता काहींचा कलर ब्लॅक आहे, काही ब्राऊन कलरचे आहेत. ही एक किलोचा आहे. हा रेडा आहे ना. हा गाई म्हशींचा चारा पावसाने भिजू नये म्हणून हा शेडच्या आतमध्ये ठेवला. तबेल्याच्या बॅक साईडला गाई म्हशींचा चारा शेतामध्ये लावला जातो. बराच मोठा एरिया आहे. हा फ्रीज आहे. गाई म्हशींचं दूध, लोणी, दही आणि पनीर या सगळ्या गोष्टी या फ्रीजमध्ये स्टोअर होतात. काय त्याच्यात? वर इथे पाण्याची टाकी आहे जनावरांना पाणी पिण्यासाठी. तिथे समोर एक छोटी पण टाकी आहे आणि इथे फुलांचं झाड आहे. व्हाईट कलरची खूप फुलं आली आहेत. अगदी सडा पडलाय फुलांचा व्हाईट कलर. इथे शेणखताचा साठा केला जातो. शेतीसाठी खूप उपयोगी आहे. खत म्हणून वापर केला जातो त्याचा. खाली 4 रूम आहेत. वर 2 रूम आणि टेरेस मोठा आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला इथे. चुलीवर काही बनवायचं असेल तर मटण, मासे इथे चुलीवर बनतात. बंगलोच्या समोर हे गार्डन. वेगवेगळी झाड आहेत इथे गार्डनमध्ये. आंब्याचं झाड, कोकोनट ट्री, केळीचे झाडही आहे. छोटी छोटी केळी आलीच. बनाना, जास्वंदीचं झाड. तुळशी वृंदावन असा हा मोठा लॉन एरिया. घराच्या समोर छोटासा हे एक गेट आहे. हे मेन गेट नाही आहे. हे जे मोठं हा पण असाच अजून एरिया आहे. घरामध्ये ज्या भाज्या बनवायच्या त्या थोड्या थोड्या इथे त्याचं बिया टाकून शेती करतात इथे. गवार, भेंडी, मिरची अशा गोष्टी इथे शेतामध्ये लावतात. इझिली फास्ट अवेलेबल होतात जेवण बनवले.